जय भीम मित्रांनो, मी विक्रम गायकवाड SK59 यूट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण 1 जानेवारी 2026च्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला जे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये एक सामाजिक कार्यकर्ते कोंडिवसा बुद्ध लेणी बचाव समिती कृती समितीचे सरचिटणीस तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या पक्षाचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश कमळाकर जाधव साहेब आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। तर त्यांना आपण भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर किंवा स्तंभाच्या येथील जी जागा आहे आणि जिथे अनधिकृत लोकांनी तिथली जागेचा कब्जा करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया। नमो बुद्धाय, जय भीम। मी प्रकाश कमळाकर जाधव आज SK59 यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव शौर्य दिनाबद्दल आपणास विनंती करतो की महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शूर महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षी भीमा कोरेगाव पुणे या ठिकाणी जाऊन 1 जानेवारीला अभिवादन करत होते। त्यांच्यानंतर आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे भीम सैनिक भीम अनुयायी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आपल्या शूर सैनिकांना अभिवादन करत असतात। 1 जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या घनघोर युद्धामध्ये 500 महार सैनिकांनी हजारो पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव करून विजय संपादन केला। तो दिवस होता 1 जानेवारी 1818। या दिनाचं औचित्य साधून हा इतिहास सर्व समाजासमोर आला पाहिजे, राहिला पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी या शूरवीरांच्या स्मरणार्थ हा शौर्य स्तंभ उभा केलेला आहे। या देशावरती अनेकांनी विदेशी देशांनी अतिक्रमण केलं, हा देश गुलाम झाला। त्यापैकी सर्वाधिक काळ या देशावरती मोगलांनी 800 वर्षे राज्य केलं। या 800 वर्षाच्या राज्याला उलथवून या ठिकाणी या महाराष्ट्रासहित देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम त्यावेळी या महाराष्ट्राचा थोर भूमिपुत्र रयतेचा राजा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पकड जातीच्या आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन मोगलाईचा पराभव केला आणि शिवशाही या देशामध्ये आणली। राजा शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीही तो कारभार केला, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं, त्यामध्ये पेशवे होते। या पेशव्यांच्या कूटनीतीचा पुढे परिणाम असा झाला, शिवशाही गेली आणि पेशवाई आली। या पेशवाईच्या काळामध्ये या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पददलित आणि अतिशूद्रांना गुलाम बनवण्यात आलं। गुलाम बनवून त्यांच्या गळ्यामध्ये मटकं आणि कमरेला झाडू अशा तऱ्हेचं त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी गुलामी देऊन त्यांना अपमानित करण्यात आलं होतं। त्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या शूरवीरामध्ये असली तरीही त्यांच्या सत्तेसमोर पेशवाईसमोर त्यांना हे शक्य होत नव्हतं आणि म्हणून जेव्हा ब्रिटिशांनी या देशावरती आपला राज्य आणायचा निश्चय केला त्यावेळेला पुणे जिल्ह्यातील या भीमा नदीच्या तटावरती असलेल्या कोरेगावच्या या ठिकाणी युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि पेशवाई संपली पाहिजे असा संकल्प केला।
त्यावेळेला ब्रिटिशांनी या महार जातीच्या आणि सर्व पददलितातल्या लोकांना विनंती केली की या कामी आम्हाला तुम्ही मदत करा, पेशवाई या ठिकाणी संपली पाहिजे आणि म्हणून ती जर संपली तर आम्ही तुमची ही गुलामी नष्ट करू, अशा तऱ्हेनं त्यांनी शूरवीर महाराणा विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं आणि केवळ 500 या महाराणी सैनिकांनी हजारो सैनिकांचा त्या ठिकाणी खात्मा केला आणि पेशवाईचा पराभव केला. तो हा शौर्य दिन आहे. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण या विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षी जात असतो. सन 1818 सुरू झालेला हा विजयी स्तंभाचा विजय दिन 2018 या शौर्य दिनाला 200 वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेला तेथील स्थानिक मराठ्यांनी या विजयी स्तंभाला अभिवादन करणाऱ्या गेल्या लोकांवरती अन्याय अत्याचार केले आणि म्हणून त्या दिवसापासून भीमसैनिक पेटून उठले. आता 1 जानेवारी 2026 रोजी या शौर्य दिनाला 207 वर्ष होत आहेत आणि त्यानिमित्ताने मी आपल्या सर्व भीम अनुयायांना, भीमसैनिकांना, बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो की या येणाऱ्या 207व्या शौर्य दिनाला भीमा कोरेगाव येथे जाऊन आपण सर्वांनी आपल्या या पूर्वजांना अभिवादन करूया. सध्या पुन्हा एकदा पेशवाई येण्याचे दिवस सुरू झालं असं वाटतं आहे आणि म्हणून भीमसैनिकांनो जागे व्हा, पेटून उठा आणि या शौर्य दिनाच्या निमित्ताने या आपल्या शूरवीरांना अभिवादन करून या विजयी स्तंभाचं रक्षण करूया. या विजयी स्तंभाला रक्षण करणारा, सरकारी नोकर म्हणणारा जे काही एक परिवार होता, त्या परिवाराने त्या ठिकाणी संपूर्ण विजयी स्तंभाच्या परिसरातील जमीन आपल्या नावावर करून घेतलेली आहे. ही जमीन मुक्त करून ती विजयी स्तंभ भीमा कोरेगाव या नावाने ताब्यात असली पाहिजे. यासाठी कोरेगाव भीमा विजयी स्तंभ संरक्षण समिती ही काम करते आहे. काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि हा कोर्ट न्यायालयीन मार्गाने हा लढा लढण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आदरणीय दादाभाऊ अभंग हे या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांना महाराष्ट्रामधील अनेक लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आहे. त्या आंदोलनामध्ये सहभाग घेत आहेत. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि 1 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येने जावं अशी विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय शौर्य दिन, जय विजयी स्तंभ.